दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. अवघ्या 10 मिनिटांमध्ये एकरभर पिकावर औषध फवारणी करता येणं शक्य आहे. एका एकरातील पिकावर कीटकनाशक फवारणीला 1.5 ते 2 तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो. पिकांची वाढ होईल तसा कीटकनाशक फवारणीचा वेळही वाढत जातो. आधुनिक तंत्रज्ञानानं ड्रोनद्वारे मात्र अवघ्या 10 मिनिटांमध्ये एका एकरातील पिकावर औषध फवारणी शक्य झाली आहे. पाठीवर 10 ते 20 लिटरची टाकी आणि पंप घेऊन पिकावर कीटकनाशक फवारणीचं काम खूप कष्टाचं असतं. खबरदारी न घेतल्यास विषबाधेचाही धोका असतो. तर मोठ्या पिकांवर फवारणी करताना साप किंवा अन्य वन्य प्राण्यांपासूनही धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे औषध फवारणी करावी. याबद्दलची अधिक माहिती कृषी पदवीधर सुप्रिया नवले यांनी दिली आहे. तर ड्रोन वापरल्यामुळे तुम्हाला असं फायदा आहे की तुम्ही जे आता वाढलेली पिकं आहे, ऊस घ्या, मका घ्या, डोक्याच्या वरती गेल्यानंतर तुम्हाला स्प्रेइंग करणं खूप क्रिटिकल जातं. किंवा तुमचं सोयाबीन असो, सोयाबीनमध्ये जर तुम्ही जर ती गुडघ्यापर्यंतच असते, पण जर सोयाबीन जर पिकाला जेव्हा फवारणी करायला जातं ना, तर त्याच्यामध्ये साप वगैरे असण्याची शक्यता. तर तसं मनुष्य म्हणजे माणसांना धोका निर्माण होतो आणि उंच वाढलेल्या पिकांमध्ये तर तुम्ही जाऊच शकत नाही. तर कधी कधी ऊस इतका वाढलेला असतो की त्याच्यामध्ये वाघ वगैरे, बिबट्या वगैरे असण्याची शक्यता असते. तर त्यामुळे आम्ही ड्रोनचं फवारणी म्हणजे शेतकऱ्यांना करून देत असतो. आणि त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ म्हटलं तुम्हाला तर जे नॅनो खत आहे, तर नॅनो खतामध्ये नॅनो युरिया येते आपली, नॅनो DAP येते आणि सागरी खत. हे जर 3 जर वापरलं तर तुमची जमिनीची धूप कमी होणार आहे आणि जे पिकाला तुम्हाला जे पोषण तत्व आहे ना, तर ती वरच्या वरतूनच भेटणार आहे आणि ऑब्वियसली तुमचं यील्डमध्ये वाढ होणार आहे. आणि जे तुम्ही ग्रॅन्युअल खतं देता तर त्यामुळे तुमची जमिनीची धूप होते आणि जमीन खराब होण्याची शक्यता जास्त असते किंवा मग खराबच होते. म्हणजे आपण आता मोदी सरकारने आणि आम्ही इफकोचे, तर इफको कंपनीने शेतकऱ्यांसाठी नवीन वेगळं काहीतरी म्हणजे आता नॅनो म्हणजे एका बॅग मागे तुम्ही जे युरिया वापरता तर ती आपण 500 ml बॉटलमध्ये तुमचं 1 एकर क्षेत्र कंप्लीट होते. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.